कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: नवे दानता नेणता देवराना, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा, नवे दृश्यादृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती अंत त्याचा. श्रीराम. मंडळी, याही श्लोकामधून समर्थांनी त्या परब्रह्म स्वरूप भगवंताचं वर्णन केलेलं आहे. पण ते वर्णन करत असताना निषेधमुखानं वर्णन केलेलं आहे. परवा आपण बोलून गेलो की विधिमुख वर्णन आणि निषेधमुख वर्णन असे वर्णनाचे दोन प्रकार असतात. तेव्हा निषेधमुखानं वर्णन समर्थांनी या ठिकाणी देवाचं करत असताना सुरुवातीचा शब्द असा वापरला: नवे जाणता नेणता देवराना. समर्थ म्हणतात की तो देवराना म्हणजे देव हा जाणताही नाही आणि नेणताही नाही. हे थोडंसं आश्चर्यकारक वाटतं आपल्याला. देव जाणता नाही कसं काय, देव नेणता नाही हे एखाद्या वेळेला पटण्यासारखं आहे. नेणतं कोण असतं? ज्याला काही कळत नाही, ज्याला कशाचं ज्ञान नाही, जो अशिक्षित अडाणी आहे त्याला आपण नेणता म्हणतो. म्हणजे ज्ञानहीन असणाऱ्याला नेणतं म्हणतो. देव नेणता नाही हे मान्य करण्यासारखं आहे, कारण तो सर्वज्ञ आहे, सर्व जाणता आहे. प्रसवला विश्वतोची होय सर्व जाणता, असं तुकाराम महाराजांनी त्या म्हटलेल्या आहे देवाला. किंवा देव जाणता असंही एका ठिकाणी म्हटलेलं आहे. असं असताना समर्थांनी देवाला तो जाणता नाही असं कसं काय म्हणावं, अशी एक शंका निर्माण होते. तेव्हा त्या शंकेचं उत्तर जर आपल्याला बघायचं असेल तर इथं समर्थांना नेमकं उद्देश काय आहे बोलण्याचा हे लक्षात घेतलं पाहिजे. समर्थ वर्णन कोणाचं करू लागलेले आहेत? देवाचं, ईश्वराचं का परब्रह्माचं? या तीन पातळ्या आहेत. देव, ज्याला आपण सामान्यत्वानं देव हा शब्द वापरतो, म्हणजे उदाहरणार्थ राम, कृष्ण, गणपती, दत्त, महादेव इत्यादी, यांना आपण देव म्हणतो. हा एक प्रकार. दुसरा वर्ग आहे तो ईश्वर. ईश्वर ही एक असणारी पातळी आहे त्या परब्रह्माची. आणि तिसरी जी पातळी आहे सर्वश्रेष्ठ, ते ब्रह्म ही पातळी आहे. इथं वर्णन कोणाचं चाललेलं आहे त्याच्यावरून त्याचा अर्थ लावावा लागतो. तुकाराम महाराज देव जाणता आहे म्हणतात, देव सर्व जाणता आहे म्हणतात. हे कोणाबद्दलचं बोलणं आहे? आणि समर्थाने इथं देव जाणता नाही म्हणतात, हे कोणाबद्दलचं आहे? हे लक्षात घेतलं म्हणजे आपल्याला कळेल. तर तुकाराम महाराज जे म्हणतात ना, देव सर्व जाणता, हे त्या ईश्वराबद्दलचं असणारं बोलणं आहे. त्या परब्रह्माच्या ठिकाणी ईश्वरत्व ज्यावेळेला येतं, मायेचा आश्रय करून ते परब्रह्म ईश्वरत्वामध्ये ज्यावेळेला येतं, त्यावेळेला ते परब्रह्म म्हणजे ईश्वर तो सर्व जाणता असतो. सर्व जाणता म्हणजे सगळं तो जाणतो. त्याच्यापासून कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. कबीर महाराजांनी एका ठिकाणी असं म्हणलेलं आहे की मुंगी के पाव में घुंगरू बजे. म्हणजे जर मुंगीच्या पायात जर घुंगरू वाजलं तर ती सुद्धा देवाला ऐकायला येतं, म्हणजे ती सुद्धा ती जाणतो. किंवा मनोगत ओळखे मुंगी याचे, असं वर्णन केलेलं आहे. तेव्हा परमात्मा जो आहे, ईश्वर आहे, हा सर्व जाणता आहे. त्याच्या ठिकाणी सर्व जाणतेपण आहे. इथं वर्णन समर्थ परब्रह्माचं करतात. परब्रह्म जे आहे ते जाणतं नाही आहे. जाणतं नाही कसं काय? तर जाणण्याकरता जाणणं ज्याला आहे ती गोष्ट वेगळी असावी लागते आणि जाणणारा वेगळा असावा लागतो. जाणतेपण म्हणजे ज्ञान. जाणता आणि जाणण्याची वस्तू ही वेगळी असेल तर जाणता हा ठरू शकतो. आता परब्रह्माच्या ठिकाणी वेगळेपणच जिथं नाही, त्यामुळं काय जाणायचं? काय जाणण्यासारखं त्याला काय नाही, कारण तेच ज्ञान स्वरूप आहे. आणि ज्ञान हे स्वतःलाच कसं जाणणार? साखर ही स्वतःला साखर कसे काय जाणू शकते? साखर जाणण्याची कला, साखर जाणण्याचं ज्ञान साखर खाणाऱ्याच्या ठिकाणी असतं. तो म्हणू शकतो ही साखर आहे म्हणून. पण मुळात साखर ही स्वरूपानं साखर असल्यामुळं साखर ही साखरेला जाणू शकत नाही. या अर्थानं परब्रह्म स्वरूप हे आहे
ते पूर्ण ज्ञानघन असल्यामुळं त्याच्या ठिकाणी जाणते पण हे वेगळं संभवत नाही, कारण विज्ञान ही वेगळं असावं लागतं जाणत्यापेक्षा. म्हणून महाराज समर्थ या ठिकाणी म्हणतात, नवे जाणता तो जाणता नाही, तोच स्वरूप ज्ञान स्वरूप आहे, त्यामुळे तो कोणाला जाणणार, त्यामुळे तो जाणता नाही. आणि नेणता नाही हे सांगायची काही गरजच नाही. जाणता असेल तर नेणता, म्हणजे तो जाणताही नाही आणि नेणताही नाही. ह्या दोन्हीच्या पलीकडची अवस्था त्या परब्रह्माची आहे. नवे जाणता नेणता देव राणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. समर्थ म्हणतात, वेद शास्त्र पुराण उपनिषद श्रुती स्मृती या सगळ्यांनी त्याचं वर्णन करायला गेले, परंतु तो कोणाच्याही वर्णनाच्या आवाक्यामध्ये सापडलेला नाही. जसं मेरू पर्वत कोणाच्या मुठीमध्ये सापडत नाही, सूर्य कोणाला उंजळीत धरता येत नाही, वाऱ्याला खोगीर कोण घालू शकत नाही, हे जसं शक्य नाही तसं त्या परब्रह्माचं वर्णन करणं कोणालाही शक्य झालेलं नाही. वेदशास्त्रांच्या सारख्यांना शक्य झालं नाही, मग इतरांचा कुठे त्या ठिकाणी पाड लागावा. म्हणून नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. पुढे समर्थ सांगतात, तो दृश्य आणि अदृश्य असाही नाही आहे. नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा. समर्थ म्हणतात, तो दृश्यही नाही आणि अदृश्यही नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने एका ठिकाणी म्हणले, तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एकू गोविंद रे. ज्ञानोबराय म्हणतात, देवा मलाच कळणं झालं तुला दृश्य म्हणावं का अदृश्य म्हणावं. पुन्हा मग त्याचं उत्तर माऊली स्वतः देतात, जाऊ दे तिकडे, ते दृश्य पण जाऊ दे ना अदृश्य पण जाऊ दे, आम्हाला तो गोविंद कळतोय बाबा. गोविंद या शब्दाचा अर्थ गायी घेऊन भगवान परमात्मा ज्यावेळेला त्या वृंदावनामध्ये गायी चालण्याकरता जात होता आणि भगवंताने वेणू वाजवला, पावा वाजवला की सगळ्या गायी त्या भगवंताच्या भोवती येऊन उभा राहायच्या. कोणी अंग चाटायचं, कोण मान अंगाला घासायचं, कोण त्या ठिकाणी हुंगायचं त्या भगवंताला कृष्णाला. अशा सगळ्या गायी त्याच्या भोवती सगळं वेढा घालायच्या, त्याला वेष्टून अशा म्हणजे सगळ्या भोवती उभा राहायच्या जवळजवळ. असा सर्व गायींनी वेढलेला, सर्व गायींच्या मध्ये मध्यभागी असणारा तो गोविंद. अशा प्रकारचं ज्ञानोबराय म्हणतात, ते दृश्य जाऊ दे अदृश्य जाऊ दे त्याचा विचार करण्यापेक्षा आपलं गोविंदाचं ध्यान केलेलं बरं. तो सावळा सगुण स्वरूप असणारा भगवान कृष्ण परमात्मा तोच आमच्याकरता गोड आहे म्हणतात. म्हणून नवे दृश्य अदृश्य परब्रह्माचा जर विचार करायला गेलो तर ते दृश्यही नाही आणि अदृश्यही नाही. दृश्य नाही अदृश्य नाही मान्य आहे, पण त्या सर्वांचा तो साक्षी तरी आहे का, तर समर्थ म्हणतात साक्षी पण तो नाही आहे. ते परब्रह्म साक्षी नाही, ईश्वर हा साक्षी आहे. ईश्वर हे साक्षी रूपानं सर्व या ठिकाणी जगाचा व्यवहार पाहत असतो, परंतु ते परब्रह्म साक्षी नाही, ते उदासीन आहे. म्हणून ते साक्षी नाही म्हणतात. आणि अशा असणाऱ्या परब्रह्माचा कुणी वर्णन करावं, त्याला कुणी समजून घ्यावं, तर त्या समजण्याकरता त्या श्रुती ज्या आहेत वेदातल्या, त्या श्रुती नेणती नेणती अंत त्याचा अंत, त्या परब्रह्माचा अंत. याचा अर्थ आपण व्यवहारामध्ये वापरतो असा अंत नव्हे. अंत म्हणजे आपण एखाद्याला मरणाला आपण म्हणतो वा त्यांचा अंतकाळ झाला, त्यांचा अंत झाला, अशा अर्थानं अंत शब्द नाही. अंत या शब्दाचा अर्थ शेवट, एखाद्या गोष्टीचा शेवट म्हणजे कुठंपर्यंत ते आहे हे समजणं, त्याला अंत म्हणतात. आदी आणि अंत असे ते जोड शब्द आहेत, आदी अंत. त्या परमात्म्याचा अंत म्हणजे त्याचा शेवट कुठंपर्यंत आहे, तो कुठंपर्यंत ब्रह्म आहे हे त्या श्रुतीला कळलं नाही. मग त्याची आदी तरी कळली का, तर त्याचं आधीही कळलेलं नाही आणि त्याचा अंतही कळलेला नाही. म्हणून श्रुती नेणती नेणती अंत त्याचा, असं त्या परमात्म्याचं परब्रह्माचं वर्णन समर्थ म्हणतात. वर्णन जे निषेधमुखानंच करावं लागतं त्याला. तो असा आहे म्हणून सांगण्याकरता दुसरं काहीच नाही आहे, त्यामुळं असा नाही हे सांगून त्याला समजून घ्यावं लागतं काही प्रमाणात. तर ते सांगण्याचा प्रयत्न समर्थांनी या श्लोकामधून आपल्याला केलेला आहे मंडळी. तेव्हा असं असणारं ह्या श्लोकाचं हे चिंतन आहे. आपल्याला चिंतन कसं वाटलं
ते जरूर कळवा. चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या. तेव्हा भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.